पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलला अखेर अटक करण्यात आला असून त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं। मुंबई पोलिसांनी ललितला चेन्नईतून ताब्यात घेतलं। ड्रग्ज प्रकरणातील कुख्यात आरोपी ललित पाटील नेमका आहे तरी कोण? हे प्रकरण नेमकं आहे तरी काय याविषयी जाणून घेऊया। नेमकं प्रकरण काय? पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर 2020 मध्ये त्याचे कोट्यावधी रुपयांचे एमडी रॅकेट उद्ध्वस्त केले होते। ललित पाटीलला अटक झाली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात होता। जून महिन्यात त्याला टीबी आणि हर्नियाच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची संधी साधून ललित पाटील पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाला। त्यावरून मोठा राजकीय गदारोळही झाला। ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअप मध्ये असणाऱ्या आरोपी ललित पाटीलने संशयास्पदरित्या पलायन केल्याने खळबळ उडाली होती। उपचारादरम्यान चकमा देऊन तो फरार झाला होता। या घटनेनंतर एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले। या संपूर्ण प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। तर दुसरीकडे ससून रुग्णालयात या आरोपीला तब्बल 16 महिने का ठेवलं? पोलिसांनी वारंवार पत्र लिहूनही आरोपीला का ताब्यात दिलं नाही? रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट कसं सुरू होतं असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। ललित पाटीलचा सुगावा लागला कसा? एका फोनवरून त्याचा ठाव ठिकाणा सापडला। ललित पाटील रुग्णालयातून पसार झाला आणि गुजरातला गेला। त्यानंतर ड्रग्ज माफियांच्या मदतीनं तो कर्नाटकमध्ये पोहोचला आणि तेथून चेन्नईला गेला। मुंबई पोलिसांनी ड्रग्ज रॅकेट प्रकरणी एका संशयिताला साकीनाका इथून अटक केली होती। मात्र पोलिसांनी ही माहिती गुप्त ठेवली। त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या संशयिताच्या फोनवरच ललित पाटीलने फोन केला। त्या फोन कॉलच्या डिटेलवरून ललित पाटीलचा मागोवा घेण्यात आला। कोण आहे ललित पाटील? ललित पाटील मूळचा नाशिकचा। नाशिक मधील मुरुळ येथे तो राहतो। त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं। ललितचं ड्रग्जचं कनेक्शन देशातच नव्हे तर परदेशातही पसरल्याचं म्हटलं जात आहे। ललितचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे। त्याच्या कुटुंबात आई वडील, भाऊ, पत्नी आणि 2 मुले आहेत। ललितची 2 लग्न झाली आहेत। ललितनं एका वाईन कंपनीतही काम केलंय। दरम्यान ललित पाटील ड्रग्ज प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे। ललितला अटक केल्यानंतर त्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे। मी ससून मधून पळालो नाही तर मला पळवलं गेल्याचा गौप्यस्फोट ललित पाटीलनं केला आहे। मला पळवलं गेलं। कोणाकोणाचा हात आहे ते सर्व सांगेन असं ललित पाटील म्हणाला। हे प्रकरण दिवसेंदिवस किचकट होत असून धक्कादायक माहिती समोर येत आहे। नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील यांचाही या प्रकरणात हात। संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील यांचाही हात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत। या संदर्भात आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत अशी माहिती धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी धुळ्यात एका कार्यक्रम दरम्यान बोलताना दिली। धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील सांगवी हिंसाचार प्रकरणी तेथील पीडित आदिवासींनी आपल्याकडे सविस्तर निवेदन दिल्यास त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पोटतिडकीने प्रयत्न करू असेही डॉक्टर फारुख शाह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले। धुळे शहरात अन्सार नगरात एका जलकुंभ कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह म्हणाले की गेल्या विधानसभा अधिवेशनात आंदोलन केल्यानंतर DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत धुळे शहरातील गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले होते। परंतु अद्याप पावतो कोणतीही चौकशी झालेली नाही। कारण चौकशीसाठी नियुक्त केलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉक्टर BG शेखर पाटील यांनी या प्रकरणाची कुठलीच चौकशी केली नाही। हे करणे गरजेचे समजले नाही। तसेच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील
यांचा हात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबतही आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी यावेळी बोलताना सांगितले. दावे, प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप. मात्र ललित पाटीलच्या अटकेनंतर आणि त्यानं केलेल्या दाव्यांनंतर विरोधकांच्या आरोपांना आणखी धार आली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या मदतीने ससूनमध्ये तळ ठोकून होता असं म्हटलंय. या मंत्र्याच्या जवळचा एक आयुर्वेद डॉक्टर ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांचा स्वीय सहाय्यक म्हणून ससूनचा कारभार पाहत असल्याची देखील चर्चा रंगत आहे. दादा भुसे आणि शंभूराजे देसाई या दोघांनीही हे आरोप फेटाळून लावताना आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ललित पाटीलच्या ससूनमधून पळून जाण्यानं जेवढे पुणे पोलीस येरवडा कारागृहाचं प्रशासन आणि ससून रुग्णालयाचं व्यवस्थापन या सगळ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. ललित पाटील पकडला गेल्यावर हा संशय निवळेल अशी शक्यता होती. मात्र झालं उलटच. ललितच्या दाव्यांमुळे या सगळ्यांबद्दलचा संशय आणखीनच गडद झाला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याची चौकशी करण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या दाव्यानंतर देखील अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. अनुत्तरित असलेले प्रश्न. ड्रग्ज तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यातील ललित पाटील कुणाच्या आशीर्वादाने ससूनमध्ये 4 महिने ठाण मांडून होता. ललित पाटीलवर उपचार करणारे 6 डॉक्टर नक्की कोण होते आणि ते नेमके कोणते उपचार ललित पाटीलवर करत होते? ड्रग्ज रॅकेट उघडीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस कुठल्या डॉक्टरांनी केली? ललित पाटील सारखे गंभीर आरोपी ससूनमध्ये महिने कसे राहू शकतात? ललित पाटीलच्या अटकेनंतर आणि त्यांनी केलेल्या दाव्यानंतर तरी या प्रश्नांची उत्तरं मिळतील ही सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. मात्र सामान्यांची अपेक्षा भाबडी अशा ठरू नये यासाठी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. ड्रग्ज रॅकेटचे गॉडफादर कोण? ललित पाटीलच्या ड्रग्ज रॅकेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तरुणाईला पडलेला नशेचा घट्ट विळखा मोठा आहे. शेकडो कोटी रुपयांचं मेफेड्रोन महाराष्ट्रात विकलं जातंय हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण नेहमीच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये हरवून जाऊ नये ही सामान्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं राजकारणासाठी नाही तर तरुण पिढीला असलेला नशेचा धोका टाळण्यासाठी ललित पाटीलचे पोलीस दलातील ससून रुग्णालयातील आणि असतीलच तर राजकारणातील देखील जे कोणी गॉडफादर असतील ते गॉडफादर समोर येणं गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या पेजला लाईक करा आणि युट्यूबवरही आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.